ठेकेदारांची थकीत देणी, लाडकी बहीण आणि इतर योजनांसाठी मोठ्या प्रमाणात लागणारा निधी यामुळे राज्याच्या तिजोरीत सध्या खडखडाट निर्माण झाला आणि याचा फटका राज्यातल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या दोन्ही आमदारांना बसतो। हक्काचा आमदार निधी, जिल्हा नियोजन समिती आणि विविध खात्यांमधला विकास निधी यामधून अक्षरशः गेल्या 9 महिन्यांपासून एकही रुपया न मिळाल्याने निधी मिळवण्यासाठी मंत्रालयामध्ये दररोज आमदारांची धावपळ दिसते। मात्र मंत्री कार्यालय आणि अधिकाऱ्यांच्या कोणत्या गोष्टीला किती पैसे द्यायचे याचा ताळमेळ साधता न आल्याने ही परिस्थिती उद्भवली। याचा सर्वाधिक फटका नवीन आमदारांना बसतो। मात्र दुसरीकडे सत्ताधारी पक्षातल्या जुन्या आमदारांना सुद्धा गेल्या काही वर्षातील दिलेला निधी संपला नाही हे वास्तव आहे। त्यामुळे राज्यातले सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या सगळ्याच पक्षांचे आमदार सध्या निधी अभावी अडचणीत सापडले। एकनाथराव शिंदेंचं सरकार आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मंजूर केलेला निधी सगळ्याच आमदारांना, जे त्यांच्याबरोबर गेले नाहीत, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदेंबरोबर गेले नाहीत, त्या सगळ्यांच्या निधीला स्टे दिला। मग नंतर जसे भुजबळांसारखे वगैरे लोक त्यांच्याकडे हळूहळू गेले, त्यांचा स्टे उठवला, आमचा स्टे तसाच ठेवला। आम्ही कोर्टामध्ये जाऊन स्टे उठवला, पण त्याच वेळेला त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना 1000 कोटी 1500 कोटी रुपयाची कामं प्रत्येक आमदारला। अरे काय तुमच्या काय बापाच्या घरचा निधी होता काय? आम्हाला 1 पैसा तुम्ही दिलात नाही, पण तुमच्या आमदारांना 1000-1500 कोटी रुपयाच्या वर्क ऑर्डर काढल्या। खूप कामं सगळ्या डिपार्टमेंटनी मोठ्या प्रमाणात निधी राज्यामध्ये दिलेला आहे। ती कामं अजून पूर्ण होत नाही, तर मला वाटतं ती पूर्ण झाली पुढचा निधी सुद्धा त्या ठिकाणी येईल। माननीय मुख्यमंत्री आहेत, एकनाथजी आहेत, अजितदादा फायनान्स मिनिस्टर आहेत। मला वाटतं विकासाचे कामं कुठेही थांबणार नाहीत आणि आपण बघताय की किती जोरात घोडदौड विकासाच्या कामाची, मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरची या ठिकाणी चाललेली राज्यामध्ये चाललेली आहे। त्यामुळे तर विरोधी पक्षाला सोडण्याला आम्हाला निधी मिळत नाही, तर ते तिथं विरोधी पक्षाचं कामच आहे नेहमी रडणं। युतीचं आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये महायुतीतल्या सर्व घटक पक्षांना योग्य पद्धतीचा न्याय दिला गेला पाहिजे, याच्याकरता राज्यस्तरीय सूत्र ठरलेलं आहे। त्या सूत्राप्रमाणे काम झालं पाहिजे, हा माझा एक मुद्दा होता। आणि दुसरा मुद्दा होता की जे प्रशासकीय अधिकारी आहेत, या प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहिती असलं पाहिजे आपल्या कुठल्या तालुक्यात किती लोकसंख्या आहे, कुठल्या तालुक्यात कुठली पर्यटन स्थळं आहेत, ही त्यांना माहिती असली पाहिजे आणि निधीचा योग्य विनियोग झाला पाहिजे। आमदारांना निधी मिळून राहिलाय, निश्चितच राज्याची आर्थिक स्थिती थोडी हे आहे आणि म्हणून यावर्षी निधी वाटप करताना थोडा उशीर झाला असणार, पण या अधिवेशनात आम्हाला निधी मिळालेला, अनेक कामं आता सुरू झालेले आहे आणि मोठे मोठे प्रोजेक्ट सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक प्रोजेक्ट्स येऊन राहिले आहेत आणि आमच्या मतदारसंघांमध्ये, आमच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत होणार असे प्रकल्प आता उभे होऊन राहिले आणि त्यासाठी सरकार चांगल्यापणे काम करते।